नमस्कार. मी आपली उषा चव्हाण बोलतेय. तुम्हाला वाटत असेल की इतके दिवस या कुठं गायब होत्या. आज 7 दिवसांनी 3 महिने होतील. मी माझा जीवन गौरव पुरस्कार तिकडे दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये ठेवून आलेली. त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला प्रॉमिस केलं. सगळ्या गोष्टी मला विचारून घेतल्या. कायदेशीर जे जे काही पॉइंट होते त्यांना ते सगळे माझ्या मुलाने सांगितले, मी सांगितले. आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी मला प्रॉमिस केलं, उषाताई तुमचं मी काम करणार कुठल्याही परिस्थितीत. हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. नवीन आपल्याला काही सांगायला नको. परंतु त्यांना माहिती आहे की नाही काय मला कल्पना नाहीये. असा डोक्याला ताप देतात त्यांचे लोक मला, माझ्या मुलाला, की एक पत्र पाठवले त्यांनी मुख्यमंत्री ऑफिस मधून आणि त्याच्यामध्ये भंजाळल्यासारखं लिहिलेलं आहे. काही लागेल ते लिहिलेलं आहे की ज्या TDR साठी मी काही वर्षापूर्वी तिथे आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. काही गोष्टी केल्या आणि माझ्या ऑपोजिटचे लोक त्याचा फायदा घेऊन उपद्व्याप तिकडे मंत्रालयामध्ये चालले होते. हे मला नंतर कळलं. परंतु ज्याच्या करता मी एवढा त्रागा केलाय किंवा कष्ट केलंय, मी उपोषण केलंय, तीच गोष्ट तुम्ही कॉर्पोरेशन, पुणे कॉर्पोरेशन कुठल्या तरी एक क्षय व्यक्तीला, परप्रांतीयांना माझा देऊन टाकता हिस्सा. कागदपत्री सगळा हक्क असताना माझ्या मुलाचा. आणि असं उपद्व्याप करण्यामध्ये त्यांना काय मिळतं? आम्हाला मायलेकरांना त्रास देण्यामध्ये काय मिळालं त्यांना? उलट बदनामी केली त्यांनी पुणे कॉर्पोरेशनची. काय अधिकार आहे हो तुम्हाला आमचा TDR द्यायचा लोकांना? कोर्टातून एवढा त्यांनी निर्णय दिलाय की दोन्ही पार्ट्या एकत्र बसा, कॉम्प्रोमाइज करा, तुम्ही निर्णय घ्या. ह्यांना कॉर्पोरेशनला काय अधिकार नाहीये, काही अधिकार नाहीये, तरी सुद्धा बळजबरी करतात. कोण आहे त्यांच्या पाठीमागे की ज्यांना कुठलं काय खायचं नाहीये, व्यवस्थित पचवायचं नाही पोटामध्ये, लोकांचा हाय घ्यायची ही? कोणी सांगितलं यांना? कोण आहे आमचे दुश्मन हे? का आम्हाला वारंवार त्रास देतात? बेकायदेशीर स्वतः बघायचं आणि आम्हाला हेलपाटे घालायला लावायचे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. ही लोक कधी सुधारणार आहेत? आणि हे सुधारण्यासाठी मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे गेले होते. त्यांनी मला प्रॉमिस केलंय, त्याची मी आतापर्यंत वाट बघत होते. आणि हे लेटर त्यांनी पाठवून काहीतरी उपद्व्यापच सांगितले. याच्यामध्ये भंजाळासारखं लिहिलेलं आहे. तुम्ही वाचा, माझ्या चाहत्यांनो, तुम्ही वाचा. त्यामुळे तुम्हाला कळेल हे करायचं का ते करायचं, ते करायचं हे करायचं, काय करायचं ह्यांनी आणि आम्ही काय करायचं, कसं आयुष्यभर करायचं. 79 वर्ष माझं चालू आहे. आता दहीहंडीला मला 80 पूर्ण सुरू होईल. का माझे हाय घेतात ही लोक? आणि काय मिळणार आहे? आणि काय हा दुष्टपणा? राक्षसांचं असल्यासारखं राज्य वाटतंय आता सध्या. मराठी माणसाला जगवायचंच नाही का यांनी? परप्रांतीयांना देत बसायचं आमचं हक्काचं, जे कष्टाचं आहे, जे आमचे अधिकार ज्याच्यावर आहेत. तुम्हाला काय अधिकार आहे आमची गोष्ट लोकांना द्यायची? तुम्ही तुमचंच पत्र वाचा. हे कसं भंजाळल्यासारखं लिहिलंय ते. हे करू का ते करू, ते करू का हे करू, असं तुमची परिस्थिती झालेली आहे. आणि हे मला आज बोलायचं कारण हे की अजून 7 दिवसांनी 3 महिने होतील. मध्ये एकदा त्यांचे PA, 1 नंबरचे जे PA आहेत, त्यांचा फोन आला होता. 10 दिवसाच्या आतमध्ये मीटिंग ठेवतो. त्यानंतर त्यांचा फोनच आला नाही. त्यानंतर मंगेश देसाई यांना पण आम्ही कॉन्टॅक्ट केलं की तुम्ही एकत्र बसवा आणि निर्णय द्या आम्हाला. कारण 154 खाली UD मिनिस्टरांना अधिकार आहे. म्हणून आम्ही तिथे गेलो. त्यांना आम्हाला डोक्याला ताप द्यायचा नाहीये.
शिंदे साहेबांना. काय अधिकार नाही, हा आमचा हक्काचा गोष्ट आहे आणि हक्काच्या गोष्टीला कुणी डावलू नये असं मला वाटतं. शिंदे साहेबांच्या कानावर जावं म्हणून मी आज पुढे परत आलेली आहे. आणि माझ्या चाहत्यांना कळायलाच पाहिजे ना की काय प्रॉब्लेम आहेत ते. आज मी तुम्हाला पत्र ठेवलेले ते वाचा तुम्ही. काय कसे उपद्व्याप करतात हे लोक, आणि आमचा अधिकार आहे की नाही हे पण वाचा तुम्ही. अर्धा त्याचा हिस्सा, अर्धा आमचा हिस्सा, मधलं जे काही वादविवादाचं आहे ते ठेवा ना तुम्ही. पण आम्हाला सर्टिफिकेट द्या. तुम्हाला काय अधिकार नाही आमचे सर्टिफिकेट स्वतःचा, आमचा अधिकार कुणाला तरी कसाही वाटण्याचा. काय खीर आहे का काय कुणाला लागेल त्यांना वाटायची? झोपेतून जागे व्हा तुम्ही, जे काही गुन्हेगार आहेत ते. मी नावं आता घेत नाही आणि नावं घेण्याची वेळ आणू नये. किरपे साहेब, तुम्ही मला पत्र पाठवलंय ना ते परत नीट वाचा आणि मंत्री साहेबांच्या कानावर घाला. ते तुम्ही काय करता हे माहिती नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रासमोर मंत्री साहेबांनी मला प्रॉमिस केलंय. बेकायदेशीर असताना मी तिथे गेलेच नसते. मला कुणाला असं खड्ड्यात पाडायचं नाहीये. कुणाचं वाईट चितलं नाही मी आयुष्यभर आणि कधी वाईट चितणार नाही. पण माझे हाय कोणी घेऊ नये. माझं मला वाटायचं द्या तुम्ही सर्टिफिकेट माझ्या हातामध्ये. अजून किती वर्षाने देणार आहे तुम्ही? हायकोर्टने सांगितलंय कॉर्पोरेशन मध्ये तुम्ही दोन्ही पार्ट्या जा, कॉम्प्रोमाइज करून तुमचं तुम्हाला घ्या. हे काहीच करत नाहीत. परस्पर यांचे निर्णय चालले, मोगलाई चालली यांची. परप्रांतीयांच्या हातामध्ये देणार, मराठी माणसाला साफ झोपवायचं. पण आम्ही झोपणार नाही, आम्ही झोपणार नाही. मी शेवटपर्यंत झोपणार नाही. तेव्हा एकनाथजी शिंदे तुमच्या पण समोर ही गोष्ट यावी म्हणून मी आज समोर आलेली आहे. एक 4 गोष्टी त्या आमच्या ह्याच्यातर्फे व्हाव्यात असं मला वाटतंय. ते तुम्हाला पण, माझ्या चाहत्यांना पण मान्य होईल. गेलं रे ते. माझं ते राज ठाकरेंसारखं झाले. माझा टीडीआर हक्क तात्काळ द्यावा. माझा टीडीआर कोणाची कृपा नाहीये मला देण्याची. तो माझा कायदेशीर हक्क आहे आणि तो हक्क कागदपत्राद्वारे स्पष्ट असताना तो देण्यास विलंब होणे अन्यायकारक आहे. मी महाराष्ट्र शासनाला, संबंधित सर्व अधिकाऱ्यांना नम्रपणे ठाम विनंती करते. 17 मे 2026 रोजी दिलेल्या आश्वासनाचा तात्काळ मान राखावा. माझा टीडीआर कोणत्याही विलंबनाशिवाय तात्काळ प्रदान करा. आम्ही कोणाकडूनही अतिरिक्त लाभ मागत नाहीये. जो आमचा हक्क आहे तो आम्हाला तात्काळ द्यावा ही विनंती. बघा, तुमच्या मनात काय मराठी माणसाविषयी येत असेल ना तर कृपा करून करा. आमचे हाय खाऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी म्हणजे थोडक्यात.